मित्रांनो, आज आपण एका अशा मराठी हस्तीसोबत गप्पा मारणार आहोत ज्यांनी अमेरिकेत करोडो रुपयांची उलाढाल असलेल्या कंपन्या सुरू केल्या आणि आज साता समुद्रापलीकडे इथे अमेरिकेत ते मराठी चित्रपटसृष्टीची स्थापना करताय। चला, जास्त वेळ न घालवता गप्पांना सुरुवात करूयात। नमस्कार मित्रांनो, मी राहुल आणि इथे तुम्हाला दाखवतो अमेरिकेतील गमती जमती आपल्या मराठमोळ्या स्टाईलमध्ये। आज आपल्यासोबत आहेत अभि घोलप, नॅशनल अवॉर्ड विनिंग प्रोड्युसर देऊळ ह्या चित्रपटाचे। अभि, थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग अस। थँक्यू। आपल्या प्रेक्षकांसाठी तुम्ही महाराष्ट्रातून कुठून? जन्म मुंबईचा, शालेय शिक्षण पुण्यातलं आणि परत IIT मुंबईत ग्रॅज्युएशन, त्यामुळे मुंबई पुणे। नाईस। आणि अमेरिकेमधल्या प्रवासाबद्दल थोडक्यात तुम्ही सांगा आमच्या प्रेक्षकांसाठी। अमेरिकेत मी पहिल्यांदा जॉबसाठी आलो, पण एंटरप्रेन्योर होण्याचं स्वप्न असल्यामुळे 2003 मध्ये मी स्वतःची माझी पहिली कंपनी चालू केली। मेडिकल डिव्हाइसेस, हेल्थकेअर हे माझं मेन क्षेत्र। ती कंपनी 2010 मध्ये रोश डायग्नॉस्टिक ह्या कंपनीने ॲक्वायर केली आणि त्या अनुषंगाने माझं एंटरप्रेन्योर की ज्याची कंपनी ॲक्वायर होतात अशा पद्धतीचं एक लेबल मला त्यातनं मिळालं आणि मग त्याच्यानंतर माझी परत दुसरी कंपनी झाली, ती परत ॲक्वायर झाली आणि आता मी एक व्हेंचर कॅपिटल म्हणून सिलिकॉन व्हॅली कॅलिफोर्नियामध्ये माझी छोटी कंपनी चालवतो आहे, ज्याच्यात आम्ही अर्ली स्टेज स्टार्टअप्स किंवा मेडिकल डिव्हाइसेस कंपनीजमध्ये इन्व्हेस्ट करतो। वा, तर थोडक्यात म्हणजे तुम्ही सिरियल एंटरप्रेन्योर आहात। भरपूर सारे सक्सेसफुल बिझनेसेस तुम्ही अमेरिकेमध्ये लॉन्च केलेत। ॲज अ बिझनेसमॅन तुम्ही ह्या क्षेत्रातून एकदम वेगळ्या ह्या आपल्या मूवी फिल्म इंडस्ट्रीकडे कसे वळलात? ती एक अशी एक इंटरेस्टिंग स्टोरी झाली, कारण माझी जेव्हा पहिली कंपनी ॲक्वायर झाली त्यावेळेला काही कारणासाठी मी इंडियात होतो आणि पहिली कंपनी ॲक्वायर झाल्यामुळे इंडियातल्या इकॉनॉमिक टाइम्स, टाइम्स ऑफ इंडिया त्यांनी भरपूर प्रमाणात माझ्यावरती आर्टिकल्स लिहिली होती। त्यामुळे मला काही फिल्म इंडस्ट्रीमधले काही जे प्रोड्युसर्स, डायरेक्टर्स असतात त्यांनी मला काही अप्रोच केला होता। त्याच अनुषंगाने मला देऊळ आणि बालगंधर्व या दोन्ही चित्रपटांची त्यावेळेला जी एक संकल्पना तयार होत होती, त्यांच्या रायटर्सनी आणि त्यांच्या डायरेक्टर्सनी मला अप्रोच केलं। दे वॉन्टेड मी टू बी देअर फायनान्सर्स आणि पण मला त्यातला काहीच अनुभव नव्हता, त्यामुळे मी साहजिकच नाही म्हणलं आणि नाही म्हणल्यानंतर तो विषय माझ्यासाठी संपला होता। पण त्याच्यानंतर काही दिवसांनी माझं तिरुपतीला जाणं झालं आणि मग तिरुपती देवस्थान एवढं प्रकट आहे आणि एवढे लोक तिकडे जातात, पण मी कधीच आयुष्यात तिकडे गेलेलो नव्हतो। तर त्यावेळेला मी तिथे गेल्यानंतर ते एकंदर त्या तिरुपतीचं झालेली भरभराट किंवा त्यातल्या ज्या पद्धतीने एक लोकांना तिथे एक देवावरती विश्वास असतो किंवा एक तीर्थ क्षेत्रावरती जो विश्वास असतो त्याची एक जवळनं माझी ओळख झाली आणि कुठे ना कुठेतरी मला जे देऊळ ह्या चित्रपटाची स्टोरी पिच केलेली होती त्याच्यात आणि मी जे बघत होतो त्यात मला कुठेतरी साधर्म्य वाटायला लागलं आणि ते असतानाच मला असं मनात एक इच्छा निर्माण झाली की आपण हा चित्रपट का करू नये आणि म्हणून मग त्यावेळेला मी मंदिराच्या बाहेर आल्या आल्या मी गिरीश कुलकर्णी यांना फोन केला आणि सांगितलं की आपण करूया आणि मग त्याच्या अनुषंगाने देऊळ या चित्रपटाची सुरुवात त्यावेळेला झाली। त्या देवस्थानातून तुम्हाला ती प्रेरणा मिळाली आणि तुम्हाला त्याचं ते कमर्शियलायझेशन ऑफ रिलिजन इंडियामध्ये कसं आहे त्याचे तुम्ही ते देऊळमधनं फारच अप्रतिम चित्रपट होता, क्रिटिकली अक्लेम, पण नुसता क्रिटिकली अक्लेम नव्हता, आय थिंक कमर्शियली सुद्धा तो चित्रपट फार चांगला चालला। हो, कारण काय झालं की हा चित्रपट वेगळ्या धाटणीचा होता। त्याला गिरीश आणि उमेश सारख्या अतिशय बुद्धिवान असे लेखक आणि दिग्दर्शकाची जोडी त्याला मिळाली आणि त्याच बरोबरीने हा मी हा चित्रपट करायचं ठरवल्यानंतर मी देविशा फिल्म्स हा जो माझा बॅनर फॉर्म केला त्याच्या अंडर मग आम्ही नाना पाटेकर, सोनाली कुलकर्णी, दिलीप प्रभावळकर, देन लिरिसिस्ट म्हणून स्वानंद किरकिरे, नंतर सगळे सेट्स, कारण आम्ही पूर्णपणे एक गाव ट्रान्सफॉर्म होताना त्यात दाखवलं आहे की जे गावात काहीच होत नाही आणि त्यात देऊळ झाल्यानंतर त्याच्यात ते जेव्हा तीर्थक्षेत्र म्हणून तयार होतं त्यावेळेला त्यात कसे हेलिपॅड्स तयार होतात, त्यातनं रस्ते कसे बदलतात आणि गावाचा पूर्ण कायापालट होतो। तर हा आम्ही जेव्हा दाखवत होतो तर त्यासाठी दिवंगत नितीन देसाई यांनी सगळे सेट्स तिथे उभे केले होते आणि ह्या सगळ्याला एक चांगलं गणित जमून आलं आणि त्या अनुषंगाने या चित्रपटाची खूप लोकांमध्ये क्रेज पण होती आणि हा आम्ही साधारणतः 550 स्क्रीन्सवरती रिलीज केला आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात रिलीज होणारा हा पहिलाच मराठी चित्रपट त्यावेळेला होता। तर त्यामुळे आम्हाला त्याचा चांगला एक रिस्पॉन्स मिळाला आणि लोकांना पण हा चित्रपट खूप आवडला। 100 दिवस तो चित्रपट चालला आणि त्या चित्रपटाला एक बॉक्स ऑफिसवरती एक खूप छान असं यश मिळालं आणि त्याचा एक निर्माता किंवा प्रोड्युसर म्हणून मला पण तो एक अभिमान आणि एक आनंद होताच। पण त्याच्याबरोबरीनेच काही आठवड्यातच
ह्या चित्रपटाला नॅशनल अवॉर्ड, की जे सुवर्णकमळ अवॉर्ड म्हटलं जातं, कारण नॅशनल अवॉर्ड्स ही जेव्हा इंडियात दिली जातात त्याच्यात मराठीची एक कॅटेगरी असते रिजनल फिल्म्स म्हणून, पण नॅशनल लेव्हलला मराठी चित्रपट निवडून येणं हे श्यामची आई हे मागे झालं होतं आणि त्याच्यानंतर देऊळ हा दुसरा भाग्यवान चित्रपट निघाला आणि त्यामुळे बॉक्स ऑफिसवरती सक्सेस प्लस 3 नॅशनल अवॉर्ड म्हणजे बेस्ट फिल्म, बेस्ट ॲक्टर आणि बेस्ट स्टोरी यासाठी देऊळला गौरवण्यात आलं आणि ह्या सगळ्या वाटचालीमध्ये मी एक असल्यामुळे एक मला समाधान नक्कीच मिळालं. वा, व्हेरी नाईस. आणि देऊळ हा म्हणजे पहिला आणि आखरी नव्हता, तुम्ही ते पुढे तुमचं यश चालू ठेवलं, अजून तुम्ही भरपूर सारे पिक्चर केले आणि आता रिसेंटली तुम्ही एक नवीन विडा उचलला आहे नॉर्थ अमेरिकेमध्ये, त्याच्याबद्दल थोडंसं बोला. मराठी चित्रपटाची म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीची चांगली सुरुवात कोल्हापूर, मग त्याच्यानंतर ती चित्रपटसृष्टी पुण्यात आली, पुण्यावरनं मुंबईला ती बहरली. तर हे सगळं करताना आपले मराठी बांधव हे फक्त महाराष्ट्रापुरते मर्यादित राहिले नाहीत, तर ते वेगळ्या देशांमध्ये गेले. आज अमेरिकेमध्ये साधारणतः 4-4.5 लाख मराठी लोक राहतात आणि ह्या लोकांची अजूनही आवडती मराठी आहे, अजूनही त्या लोकांची गरज ही मराठी आहे. आणि हे असताना आपल्याकडे चांगले पद्धतीचे चित्रपट हे अमेरिकेत आपण आता करू शकतो, कारण की आता इथली जे लोक मराठी लोक राहत आहेत ते इथे दशकांपासून राहत आहेत, त्यांचे इथले प्रॉब्लेम्स वेगळे आहेत. म्हणजे जसे बारामती, लातूर तिथले लोकांचे काही प्रॉब्लेम्स असतील तसे इथल्या लोकांचे टॉपिक्स, इंटरेस्ट हे गोष्टी वेगळ्या आहेत. तर त्या गोष्टींवरती आपण का चित्रपट इथे तयार करू नये, आणि जशी मराठी चित्रपटसृष्टी महाराष्ट्रात बहरली तशी त्याची सुरुवात आपण अमेरिकेत का करू नये या विचाराने नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन याची आम्ही स्थापना केली. त्याला थोडक्यात नाफा असं म्हटलं जातं आणि याच्या अनुषंगाने आम्हाला नॉर्थ अमेरिकेमध्ये इथल्या लोकांच्या विषयांवरती, इथल्या लोकांनी लिहिलेले, इथल्या लोकांनी त्याच्यात ॲक्टिंग केलेले, इथल्या लोकांनी डायरेक्ट केलेले असे इथले मेड इन अमेरिका असे आम्हाला चित्रपट तयार करायचे आहेत की जे मराठीत असतील, इथले चांगली टेक्नॉलॉजी आम्ही वापरू शकू आणि हे चित्रपट फक्त अमेरिकेत राहणार नाही तर हे अमेरिकेतनं इंडियात जातील, अमेरिकेतनं ऑस्ट्रेलियात जातील, अमेरिकेतनं इंग्लंडमध्ये जातील आणि तिथले सगळे मराठी बांधव आपण हे चित्रपट बघू शकाल. आणि मराठी चित्रपट हे नेहमीच त्याची एक स्टोरी हा एक त्याचा मेन एक गाभा असतो आणि ते याच्यात जसं म्हणतात ना की मराठी चित्रपटांमध्ये हिरो किंवा हिरोईन नसतात, सेलिब्रिटीज नसतात, याच्यातला सेलिब्रिटी ही स्टोरी असते. तर अशा पद्धतीचे चांगल्या दर्जाचे चित्रपट आपण अमेरिकेत चालू करावेत. ह्या अनुषंगाने बऱ्याच लोकांची काही बोलणं झाल्यानंतर त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि मग तेव्हा नाफाची सुरुवात झाली आणि मग आता नाफा आपण खूप वेगाने आपण हा वाढवत आहोत नॉर्थ अमेरिकेमध्ये की जेणेकरून आपण त्याच्यातून चांगले चांगले चित्रपट तयार करू शकू आणि लोकांपर्यंत एक चांगली मराठी कलाकृती आणू शकतो. तर मित्रांनो, नाफा या संस्थेचा फर्स्ट शॉर्ट फिल्म निर्माल्य ही ऑस्टिनमध्ये बनत आहे. तुमचे अमेरिकन भाऊ पण त्याच्या डिरेक्शन टीममध्ये ॲज अ सेकंड असिस्टंट डिरेक्टर आणि आज त्याचा मुहूर्त सीन होता ज्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला क्लॅप देऊन आमचा मुहूर्त सीन केला. तर निर्माल्य तर आहेच, पण अजून असे 2-3 प्रोजेक्ट्स आपले नाफाच्या अंडर शॉर्ट फिल्मचे सुरू आहेत, राईट? बरोबर. कारण आता आपण कसं करतोय की जेव्हा आपण आता अशा पद्धतीचे चित्रपट करायची सुरुवात करतो आहोत तर ते चित्रपट अमेरिकेचा एकंदर विस्तार लक्षात घेऊन आपल्याला वेगळ्या स्टेटमध्ये, वेगळ्या सिटीजमध्ये आपल्याला ते चित्रपट तयार करायचे आहेत आणि जितक्या जास्त प्रमाणात चित्रपट तयार होतील तेवढे जास्त प्रमाणात आपले चांगले कंटेंट्स तयार होतील. इथे खूप टॅलेंट खूप चांगलं आहे आणि ह्या टॅलेंटला चांगल्या पद्धतीने एक दिशा देऊन आपण इथले कंटेंट्स तयार करतोय. तर आम्ही निर्माल्य नावाचा चित्रपट जो आहे हा आत्ता आम्ही इथे ऑस्टिनमध्ये त्याचं शूटिंग सुरू झालेलं आहे. पुढच्या आठवड्यामध्ये दुसऱ्या चित्रपटाची सुरुवात ही फिनिक्स अरायझोनामध्ये होणार आहे आणि मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये तिसऱ्या चित्रपटाची सुरुवात ही आमची वॉशिंग्टन DC मध्ये होईल. आणि अशा पद्धतीची चित्रपटाची तयारी झाल्यानंतर म्हणजे प्रोडक्शन, डिस्ट्रीब्युशन आणि सेलिब्रेशन हा नाफाचा मेन उद्दिष्ट आहे की जेणेकरून मराठी चित्रपटाचं प्रोडक्शन इथे होईल, मराठी चित्रपटांचं डिस्ट्रीब्युशन इथे होईल आणि या सगळ्याचं एक सेलिब्रेशन म्हणजे फेस्टिवल ॲटमॉस्फिअर आम्ही दरवर्षी इथे तयार करणार आहोत. तर मला आता त्या सेलिब्रेशनबद्दल अजून जरा प्रश्न आहेत, नेमकं काय? सो आम्हाला नाफाच्या अंडरच आम्ही फिल्म फेस्टिवल दरवर्षी इथं करायचा आमचा प्लॅन आहे. फिल्म फेस्टिवल करण्यासाठी पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल की जो महाराष्ट्र सरकारचा ऑफिशियल फिल्म फेस्टिवल आहे की जो पुण्यामध्ये दर जानेवारीमध्ये होतो, त्यांच्याबरोबर आम्ही इथे मल्टी इयर कॉन्ट्रॅक्ट केलेला आहे की जेणेकरून आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली इथे फिल्म फेस्टिवल ऑर्गनाईज करू शकू. ह्या वर्षीचा पहिला फिल्म फेस्टिवल की जो महाराष्ट्राच्या बाहेर होतोय तो हा कॅलिफोर्नियामध्ये 27 आणि 28 जुलैला होणार आहे. त्या फिल्म फेस्टिवलच्या अंतर्गत आम्ही इथे चांगल्या पद्धतीचे चित्रपट दाखवणार आहोत की जे वर्ल्ड प्रीमियर त्याचे असतील. ह्या फिल्म फेस्टिवलमध्ये आम्ही काही मास्टर क्लासेस कंडक्ट करणार आहोत. डॉक्टर मोहन आगाशे, डॉक्टर जब्बार पटेल, सुबोध भावे, गुरु ठाकूर, मृणाल कुलकर्णी हे मास्टर क्लासेस इथं घेणार आहेत.
आणि त्याचबरोबरीने आपण इथे काही यस्टरियर क्लासिक्स सेलिब्रेट करणार आहोत की ज्या एक 20-25 वर्षापूर्वी अतिशय सक्सेसफुल असे जे मराठी चित्रपट आहेत ते कशा पद्धतीने घडले आणि त्याच्यातनं आपल्याला लोकांना कसे एक चांगला एक संदेश मिळू शकेल की जेणेकरून नवीन फिल्म मेकर्स तयार होतील. आणि त्याचबरोबरीने आपलं रेड कार्पेट इव्हेंट्स आहेत, याच्यानी आपली एक शॉर्ट फिल्म कॉम्पिटिशन आहे, काही म्युझिक लॉन्च इथे होणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याला महाराष्ट्रातलेच 14 नावाजलेले सेलिब्रिटीज ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्याच्यात दिलीप प्रभावळकर आहेत, उमेश कुलकर्णी आहेत, सचिन सुप्रिया पेळगावकर आहेत, अशोक सराफ, निवेदिता जोशी आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महेश मांजरेकर, सुबोध भावे, मृणाल कुलकर्णी यांच्यासारखे नावाजलेले डिरेक्टर्स पण आहेत. तुमचे अमेरिकन भाऊ पण या फिल्म फेस्टिवलला नक्की जाणार आहेत, तिथं उपस्थित राहणार आहेत आणि तुमच्यासाठी तो पूर्ण फिल्म फेस्टिवल कव्हर करण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहोत. नाफाचा पुढचा प्रवास काय आहे अभि? नाफाच्या प्रवासामध्ये आत्ता मी शॉर्ट फिल्म्सने सुरुवात केली आहे, कारण आम्हाला वेगवेगळ्या शहरांमध्ये आमच्या प्रोडक्शन टीम्स एस्टॅब्लिश करायच्या होत्या. आज ऑस्टिनमध्ये ह्या शॉर्ट फिल्मच्या प्रोडक्शन टीमकडे बघून खूप समाधान वाटलं, कारण की ज्या पद्धतीने हे काम होतं आहे आणि ज्या उत्साहाने काम होतं आहे, मला शंकाच वाटत नाही की आता आम्ही लवकरच फीचर फिल्म्स, फुल लेंथ फीचर फिल्म्सला सुरुवात करू. आणि त्याचबरोबरीने असे बरेचसे प्रोजेक्ट्स महाराष्ट्रात होत आहेत की ज्याच्यातला काही सब्जेक्ट हा अमेरिकेपुरता मर्यादित असतो, त्यामुळे त्यातला काही चित्रपटाचा भाग त्यांना अमेरिकेत करायचा असतो आणि अशा चित्रपटांना पण आम्ही सहकार्य करून त्यांचा चित्रपटातला काही भाग आम्ही इथे प्रदर्शित आणि दिग्दर्शित पण करू शकतो. तर अशा पद्धतीने 2 राष्ट्रांमधली देवाणघेवाण ही मराठीच्या स्वरूपातून चालू राहील आणि याच्यात आपले क्रिएटिव्हिटी, याच्यात आपली एक उत्साह निर्माण असल्यामुळे आपल्याला नक्कीच याच्यातनं एक चांगल्या पद्धतीचे प्रॉडक्ट्स तयार होतील आणि भारतात तुम्हाला किंवा अमेरिकेत आम्हाला किंवा आपल्या बंधू भगिनींना बाकीच्या देशांमध्ये पण याचा एक चांगला आस्वाद घेता येईल. कारण मराठी हे कायमच सगळीकडे पहिल्यांदा गोष्टी होत असतात आणि मराठी त्याच्यात कायमच पुढे असतं. तर त्या अनुषंगाने आपल्याला नाफाच्या माध्यमाच्या थ्रू मराठी चित्रपटसृष्टीची स्थापना आपण अमेरिकेत केलेली आहे आणि ती आता अशीच उत्तरोत्तर वाढवावी अशी सगळ्यांची इच्छा आहे. वा, तर नाफाची अशीच प्रगती होत राहो आणि लवकरच आम्हाला नाफाची फर्स्ट फीचर फिल्म बघायला मिळेल अशी आम्ही अपेक्षा करतो. आणि थँक्स फॉर ऑल द टाईम अभि, आणि तुमच्यासोबत गप्पा मारून फार फार छान वाटलं. नो, थँक्यू सो मच आणि व्हेरी नाईस मीटिंग टू ऑल ऑफ यू. नक्की नाफाचे चित्रपट बघा आणि तुमच्या काही सजेशन असतील तर नक्की सांगा. वी आर हिअर टू लर्न अँड ग्रो फ्रॉम हिअर. थँक्यू. थँक्यू. मित्रांनो, मराठी माणूस असे वेगवेगळे उपक्रम अमेरिकेत करतोय हे बघून आपली सगळ्यांची छाती अभिमानाने भरून यायलाच हवी. तुम्हाला जर अशाच मराठी प्रेरणादायी गप्पा गोष्टी ऐकायला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. आणि अशीच एक प्रेरणादायी गोष्ट सोलापूरच्या सागर भाऊंची ऐकण्यासाठी हा दुसरा व्हिडिओ नक्की बघा. भेटूयात लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोच तर वाजव रे.